रामकृष्ण हरी मंदिर. कसं आहात तुम्ही? माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. एक दिवस कुठंतरी गेले की दुसऱ्या दिवशी एवढा मोठा पसारा पडतो की जे आपल्यालाच आवडत. आजही माझ्या संग तसंच झालं. मी सगळे कपडे घडी घातले, श्रीषाला तयार केलं, तिची केसे तीन इचरली. मग आम्ही दोघी गेलो बाहेर फिरायला. मग आम्ही बाहेर फिरत असताना श्रीषा गेली किचन गार्डनकडे. मग तिथे हनुमान आहे, तर तिने हनुमानला नमस्कार केला आणि तिथे नारळ पडला होता. मग ती नारळ उचलून घेऊन येत होती, ते काय तिला उचलत नव्हता. मग चला म्हटलं आपणच घेऊन आता जाऊया. मी नारळ उचलून घेते तोवर श्रीषा बघा किती फास्ट पळत पळत जाते. तिला बाहेर खेळायचं म्हटलं की खूपच आवडतं. खरं एवढा वातावरण खराब आहे की तिला थोडं जरी बाहेर काढलं तरी सर्दी खोकला लगेच येते. श्रीषा इकडे खेळते तोवर आते इकडे पाला लुटून घेतात, जे की खूपच पडतो वाऱ्यानं. बाहेर फिरून झाल्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि दिवाबत्ती करायला घेतो. इव्हिनिंगच्या वेळेस दिवाबत्ती केली की घर इतकं प्रसन्न होतं की खूपच छान वाटतं. मी इकडे स्वयंपाक करते तर श्रीषा बघा ती आणि तिचा स्वयंपाकान चालला होता. मग मी इकडे माझा स्वयंपाक करत होतो, जे की माझ्या स्वयंपाकमध्ये ते चपाती, अक्का मसुरा आणि भात. आजचा दिवस असा काहीसा गेला. बाय बाय.